बरं, आमचा जो गट आहे, गटाचं नाव आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन गट। आमचा जो स्तर आहे पूर्वतयारी स्तर आहे। विषय आहे परिसर अभ्यास, इयत्ता 3री। अभ्यासक्रमाचं ध्येय परिसरातील विविध घटकांची ओळख करून सजीव निर्जीव वर्गीकरण करणे। क्षमता आहे सजीव व निर्जीव ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे। त्यानंतर अध्ययन निष्पत्ती अशी आहे विविध वस्तू व घटकांचे निरीक्षण करून सजीव व निर्जीव यात वर्गीकरण करतो। हे आमचे अध्ययन निष्पत्ती आहे। याच्यामध्ये जे प्रश्न प्रकार आहे त्या प्रश्न प्रकारानुसार घ्या सर, तुम्ही घ्या, मी जर तुम्ही सांगा। अनपढ़ नंबर, स्तर, उद्दिष्टे, प्रश्न प्रकार आणि प्रश्न। पहिला आहे लोक ज्ञान पर वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। वस्तुनिष्ठ परिसरातील वस्तूंची नावे सांगा। चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची नावे सांगा। अनुक्रम नंबर 2 मध्ये स्तर आहे आमचा एलओटी। त्याचं उद्दिष्ट आहे आकलन आणि प्रश्न प्रकार आम्ही घेतलेले आहेत। वस्तुनिष्ठ 4 प्रश्न घेतलेले आहेत। पहिला प्रश्न आहे सजीव म्हणजे काय, दुसरा आहे निर्जीव म्हणजे काय, आणि तिसरा प्रश्न घेतला आहे वीट सजीव आहे की निर्जीव आहे, आणि चौथा प्रश्न आहे मांजर सजीव आहे की निर्जीव आहे। मॅडम मोबाईल बंद करा प्लीज। उद्दिष्टामध्ये विश्लेषणामध्ये प्रश्न प्रकार लघु उत्तरी आणि प्रश्न केलेले आहेत। आम्ही चित्रातील वस्तूंचे निरीक्षण करून सजीव व निर्जीव यात वर्गीकरण करा। दुसरा प्रश्न घेतलेले आहे सजीवांची लक्षणे सांगा। तिसरा प्रश्न घेतलेले आहे निर्जीवांची लक्षणे सांगा। संश्लेषण मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न घेतलेले। प्रश्न 1 घेतलेले सजीव व निर्जीव यांच्यातील फरक स्पष्ट करा। बरं, थँक्यू।